ग्रंथ करते पैठण निवासी शांती ब्रह्मनाथराय नाथ शिष्य गावबा काका गुणीजन सर्व असणारे वाचक आणि प्रवचक अखंड हरिनाम सप्ताह कमिटी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व मंडळी असणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन रम्य कथा आहे महाराज. कथा अतिशय गोड आहे. पवित्र आणि पावन असणारी रामकथेचं असणारं विवेचन चाललेलं आहे. 18 पद्म वानर 56 कोटी गोळांगोळ 72 कोटी रिसांचा समुदाय सीता शुद्धीचं कार्य मर्यादा आहे महाराज. प्रत्येकाला कार्य करायचं म्हटलं ना मर्यादेमध्ये करावं लागतं. बरोबर आहे ना. सप्ताहाची मर्यादा आहे. टायमिंग वेळेला महत्व दिलेलं जातं. या टायमिंग मध्ये हे कार्यक्रम आहेत. आता कोणता टायमिंग आहे? रामायणाचा रामकथेचा टायमिंग आहे. सप्ताहामध्ये कीर्तन टायमिंग, सप्ताहामध्ये काकडा टायमिंग म्हणून दीड ते रोजचे कार्यक्रम ठरलेले असतात ना. एक मासा अंती बरोबर आहे का नाही. आता एक सुरुवातीला महत्वाचं चिंतन सांगतोय का. परिचय सांगून सुरुवात केलेली बरी. बरेच वाचक प्रवचक मंडळी आहेत. सर्वांच्या सेवा अगत्याच्या आहेत. यांचा तर परिचय आहेच की. हे जवळचे आहेत ना तुमचे जरूरचे काकडे बाबा. पण आमचा परिचय सांगावा लागतो ना. सगळेजण बघतात मग हे कुठलं गिरायक आणलं नवीन. गाव देऊळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव आणि मुस्लिम आहे बरं का. ना तरी बाल के बोबडा बोले कावा कुडा विंचुका पावले ते सोज करुणी माऊली रिजे जेवी तैसा तुम्हा संतांचा पडगाव. आता चुकलं तरी माफ करायला काय हरकत. काय ध्यानात राहते आमच्या तरी बरं का. म्हणून राजा सुग्रीवानं सांगितलेलं आहे गोमाय. बरोबर आहे का नाही. बादलीमध्ये पाणी आणि पाण्यामध्ये शेण कालवलं. सुगीचं दिवस जरा बांधायचं आणि फोडायचं जास्त जरा उरकानाच. आणि सप्त्याच्या निमित्तानं सार्वांतरी त्याचं टायमिंग घालण्यापेक्षा डायरेक्ट बादलीमध्ये कुचा घेतला आणि ओतलं वाट्यावर आणि फरा 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 जाला सारवायचं. बरोबर आहे ना. आणि तसलं पाणी कशावरती त्या महिन्यानं जे येतील ना त्यांच्या अंगावर वाटलं जाईल म्हणले बरं का. गोमय हो. चपलाच्या माळा घातल्या जातील हो. कशाच्या? त्याला गुलाबाची जास्वंदी मोगरान एवढी फुलं वापरणार नाही. चपलाच्या माळ्या गळ्यामध्ये घालेल. गाढवावर बसतील घोड्यावरती नाही. जे जे या मर्यादेचं उल्लंघन करतील, जे जे असणार या ठिकाण उशीर लावतील, राम कार्य करणार नाहीयेत आणि त्यांना माझा असणारा अशा प्रकारचा दंड आहे. काय बोलतात पांडुरंग महाराज. काय कोणी सुग्रीवाचे वचन केले निर्दळ स्वसा दिसा पाती गमान जागृधोन निघाले प्रभु रामचंद्र भगवान की जय. ऐकलं राजा सुग्रीवाचं बोलणं महाराज. धन्य ते वानर वा नर बर का. धन्य राम कार्य करायला भेटू लागलेले, प्रभूची सेवा करायला भेटू लागले गेलेले, वनात राहणारे पालक खाणारे वानर पण आज राम कार्याला लागू लागले. भाग्य धन्य. म्हणून करोनिया गिरा गजर राम नामाचा गजर केला, भूकार केला महाराज.
सीताशुद्धीची मर्यादा आहे, सर्व मार्ग कळालेला आहे, राजा नसणारा दिशा नेमून दिलेल्या आहे आणि गजर करत निघाले म्हणता. वानरी केला भूकार होय होय दुमदुमले ते चराचर प्रतिज्ञामुळे ते विरा होय दसा शिर गणारता अनाथ. वानरानं भूकार केला महाराज. तत्परता आहे, ऊर्जा निर्माण करण्यासाठी भूकार महत्वाचा आहे. सर्वांमध्ये नाहीच उभी कळाली, नाही अध्यात्म लक्षात आलं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांमध्ये सोपं काय असेल? नाम. पण तरी सुद्धा एक चिंतन आहे का? तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी. शहाण्याच्याच मुखातून नाव येतं बरं का. नाव यायला सुद्धा भाग्य लागतं. वानर बरी चांगली ते कल्याण सोना खाणाऱ्याच्या लक्षात येत नाही, पाला खाणाऱ्याच्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्र भगवान की सर्व स्तरा ऊर्जा प्राप्त करून देणारा नाम यश. नाम सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणशम. प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिपदम. वानराला माहिती होतं प्रभूच्या नामानं कार्य सिद्धीला जाणार आहे. मी करतो म्हणून नाही. आता बाबांचा परिचय नव्हता. बाबा इथं आले की म्हणले पाणी घेता का? पाठीमागं गाडी लावताना बरं का. पण तिकडे चर्चा जरा वेगळीच झाली. मग काय सांगायला आले नसते तर मग कशाला आले? बरोबर आहे का नाही बाबा? ते बाबा म्हणले मला, मग तुम्ही सांगता का? बरोबर आहे, परिचय नाही म्हटलं विचारणं गरजेचंच आहे. हा, आनंद वाटला. पण आल्याबरोबर लगेच गाडीवर खाली उतरेपर्यंत तर घ्या पाणी. प्रभू रामचंद्र भगवान की गजर केला, निघालेले आता हुबकार होऊ लागला गेला. काय बोलतात पांडव महाराज? काळाचे तोंड फोडून फोडून जानकी आणि हिरो रावण बापुडे ते कोण कल्या प्राण घेऊन या. वीरस करुणारस रस आहेत महाराज. वीरवृत्ती निर्माण झालेले. वीरवृत्तीचे शब्द बाहेर पडू लागले गेले. काळाची काय ताकद आहे? जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. नामधारक वीर आहेत आम्ही, प्रभूचे सेवाधारी काय. वीर विठ्ठलाचे गाडे कणिकाळ पाया पड. भगवंताचं नामधारक आहेत ना, नामाचं चिंतन करणारे, काळाला घाबरणारे नाहीत. काळाचं दाब पाडू म्हणतात बरं का. हो, परंतु सीता मैयाची शुद्धी करू. राजा रावणाची ताकद नाहीये. त्या राजा रावणाची काय विषाद आहे. झुंजारत एक विष्णुदास जगी. असे लढवय्ये वानर वीर गरजू लागले पांडव महाराज. एक प्रतिज्ञा बोले पूर्ण युधी मिळाल्या रावण जेवी गदा भिवाडी पंचाहन तेवी दशाना एकाना बोलायला सुरुवात केली. ऐका, ज्या पद्धतीनं वनामध्ये हत्तीवरती चाल करणं, हत्ती बरोबर ती सिंहानं भिडणं, तसे आम्ही छावेत सिंह आहेत. का भीती आम्हाला? त्या राजा रावण रूपी हत्तीला मारायला एक क्षण लागणार नाहीये. या न्यायानं असा लढा देऊ, पण सीता शुद्धी निश्चित करू आपापल्या पद्धतीनं. बरोबर आहे का नाही? बडे वीर शक्ती
बोलून बळ होतं, सामर्थ्य होतं, राम नामाचं खुराक खाणारे होते. वानर बोलू लागले महाराज. वाचा. एका प्रतिज्ञा बोले वानर युधी निमल्या जेवी मुशक धरी मार्गा देवी दशवक्त्र व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत, आपापल्या पद्धतीने विचार बोलू लागले. एक बोलत असे वानर, जसा काही सर्प उंदरावरती अथवा मांजर टपलं. मांजराच्या कवेतून कधीच उंदीर सुटत नाहीये. रावण म्हणजे मुशक आहे, रावण म्हणजे उंदीर आहे. त्या उंदराला पकडावं तसं रावणाला पकडू हो, आणि सीतामय्याची शुद्धी करू, असं एक एक जण बोलू लागलं. म्हणता एकाची प्रतिज्ञा दारुणाची विपारती बांधी हरी हरी तेही बांधोनी रावण येथे आणि नरे श्रीराम. एक 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 बोलू लागला गेला महाराज. पडद्यान फासा टाकावा आणि त्या फाशामध्ये हरणाला अडकवावं हो, गुंतवावं. आणि तसं असणार या राजा रावणाला निश्चित पकडून आणीन, गळा बांधून आणीन. अशा प्रकारचा प्रत्येकाचे विचार मांडू लागलेले आहेत. जेवी चिडी मार आपण चिंतात चिडी देवी चिंतात रावण येथे आणि नसते मिश मिश केल्या जात, आमिष दाखवल्या जात महाराज. एक जेवी चिडी मार, दाणे टाकायचे खायला. पाखराला काय माहितीये, खायला दिसतेत ना, त्याच्या कारणाला पाखर त्याच्यावरती येतात. खायला जातात ना, वजनानं आतमध्ये पाखरं उतरतात, बाहेर निघता येत नाही. अशा प्रकारचं असणार या ठिकाणी ती कृती आहे ना. म्हणून त्याच प्रकारे कितीही चिंचाळला, कितीही टाव पडला, तरी सुद्धा ती चिमणी बाहेर निघू शकत नाही. तसा रावणाला एकदा कवेत जर धरला ना, रावण किती जरी बी लाणी बाकले मोठ्या जीवाच्या कांतावर ओरडला, तरी सुद्धा रावणाला मी सोडणार नाही. असं एक एक वानर बोलू लागले. जेवी गई गई जे मासा तेवी पुची बांधोनिया येथे आली नरे रागवेशा माझा बरवासा तुम्ही माना. एकान समोर आलेलं आणि वर्णन करू लागला. जेवी गडगिळी मासा, कोणाला काय केलं, मासा पकडण्याचं गळ टाकायचा आहे ना. चिंतन आहे काय का महाराज, मासा तसा कधीच येत नाही. त्याच्यासाठी एक आमिष लावावं लागतं. दवणा निम्मा तोडला का, दवणा निम्मा तोडलेला आहे आणि त्या गळाला लावला, आणि गळाला लावल्यानंतर तो गळ पाण्यात टाकलेला आहे. पाण्यात टाकला ना बाबा, ऐका, मासा जवळ येऊ लागला. त्यावेळेस तो दवणा अर्धा तुटलेला त्या माशाला बोलू लागलेला. बाबा मत आ मत आ मत आ मेरे लिए, मैं आदा हुआ है तेरे लिए. ए माशा नको रे येऊ, मी अर्धा तुझ्या कारणानं तुटलोय. तू आएगा मेरे लिए, लेकिन ऊपर बैठा है तेरे लिए. तू माझ्यासाठी येशील, खायला जाशील. अरे
वरी काळ रूपी कोळी तुला खडकावर आपटून मारील रे. बरोबर आहे का नाही? आमिषाचे निमिषे गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. तसे रावणाला निश्चित या असणाऱ्या ठिकाणं गळाला बांधेन, गळाला गुंतवीन, माशासारखा राजा रावण तडपड तडपड करायला लावीन असा एक जण बोलतो. म्हणतात जीवी पायाचे स्वर्ण आणि गळा बांधून वारे वाचक आणि दशानना सत्य वचन श्रीराम. प्रभूच्या समोर जेवी पारदियाचे श्वान, पारद्याचं पुत्र जे असतं ना, ते एकदा भाषामध्ये गुंतलेलं काही सावध असो त्या कुत्र्याच्या तावडीतून सुटत नाही ना. केवी त्याच येणार रावणाला नक्की धरून आणेल म्हणतात. जेवी हुरड्याचे लोंबटा लोंबटा बळे रे गई रे मनबटा वा तेही रावणाचे दाई कंठ वा वा. निमटून येतिष्ठ आणि जुन होत सोन होत, आता कोण हुरडा खात. हुरडा हुरडा हुरड्याला पाहुणं बोलवायचं, मित्रमंडळी बोलवायचे, गौऱ्या गोळा करायच्या, रानात आक्की खादायची, शेंगदाण्याची चटणी, गुळाची चटणी, फरसाण, काय बी वेगळं वेगळं. पण हुरडा जेवी कुणबट त्या शेतकऱ्यान असणारा, हो ते हुरडा खोडावा ना, हुरडा खोडावा, हुरड्याचं कणीस मापक खोडावं, लोंबट आणि तसं असणारा राजा रावणाची दाही शिर निखुडीन असा एक जण वानर बोलू लागलेला आहे. हा ऐसी नाना परी प्रतिज्ञा करीती रावणा धरू मारून म्हणती हे ऐकून श्री रघुपती वा 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 वा. परमाचित्ती आनंद. देवा